मान्य बाबू पाणी पुरवठ्याचा विषय तुम्ही नावं आमची फेटाळवीत, पण फेटाळल्यानंतर आम्हाला आमच्या पद्धतीने कशी वाटचाल तरी करता येईल. धड तुमची नावं करत नाही, धड आमची नावं करत नाही. इलेक्शन आयोगाकडनं जो प्रोग्राम आलेला आहे, विभागीय आयुक्तांना जो प्रोग्राम दिलेला आहे, त्या वेळेमध्ये आम्ही आमच्या राष्ट्रवादीचे तिन्ही उमेदवार, आम्ही आमच्या कोट्यातले जे तिन्ही उमेदवार आम्ही तिथे दिलेले आहेत. हे एक हाती सत्ता असल्यामुळे कोणती पण गोष्ट हे रेटून न्यायची, चुकीच्या पद्धतीची कामं असली तरी त्यांनी आपल्या मनमानी कारभार करायचा. पुन्हा एकदा मनमानी कारभार आपल्याला दिसतोय. त्यांच्याकडनं काय कुजबुज ह्याच्याशी घेणं नाही ना. त्या पहिल्याच दिवशी भारतदादांनी स्पष्ट केलं, वहिनींनी पहिल्या दिवशी तिन्ही नावांना शिक्कामोर्तब केला. तिन्ही नावं आम्ही वेळेमध्ये दिली. या निवडणुकीतून बारामतीकरांचा एकच संदेश आहे वहिनींना. वहिनी, तुम्ही घाबरू नका, संपूर्ण बारामती हे तुमच्याबरोबर आहे. अजितदादांच्या शरीररूपाने जरी आम्ही बरोबर, अजितदादा शरीररूपाने जरी आपल्यामध्ये नसले तर आम्ही दादांच्या श्रद्धांजलीच नव्हे तर आयुष्यभर ही आम्ही सर्व बारामतीकर तुमच्या पाठीमागं आहे. मतदान पेटीद्वारे त्यांनी संपूर्ण भारताला दाखवून दिलं. 8 दिवसापूर्वी सुनेत्रा वहिनींची सर्व नगरसेवकांनी भेट घेतली. काय कानामंत्र पिंपरी चिंचवडकरांसाठी खरं तर सुनेत्रा वहिनींनी दिलं? एकतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुनेत्रा वहिनी, आमच्या वहिनी आणि पारदादा हे फार पिंपरी चिंचवड शहराच्या बाबतीत फार सजग आहेत आणि सेन्सिटिव्ह पण आहेत. कारण का त्यांच्या दादांच्या ह्या प्रत्येक मातीमध्ये दादांचा श्वास आहे, त्यांचा विकास आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचं पिंपरी चिंचवडवर विशेष प्रेम आहे. परंतु त्यांच्या कानावर, त्यांच्या बोलण्यातून असं येतं की बरीच काही मंडळी पक्ष हिताच्या बाबतीमध्ये एकदम ज्या पद्धतीने अग्रेसिव्ह असणं गरजेचं आहे ते कुठेतरी त्यांना कमतरता दिसते. निश्चितपणे आम्ही या भविष्यकाळामध्ये त्यांचं काय सूचना येत आहेत, पारदादाच्या काय सूचना येतात, त्यावर पक्षाची वाटचाल निश्चितपणे अधिक मजबूत कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून पावलं टाकली जातील. महानगरपालिकेचे स्वीकृत जे नगरसेवक पद आहेत ते लांबवलं जात आहे, त्यावरती चर्चा होताना दिसत नाहीये. नेहमी तो विषय टाळला जातोय, जीबीमध्येही तो विषय पुढे ढकलला जातोय. राष्ट्रवादीकडनं नावं बदलावी अशी कुठेतरी चुलबुल चालू दिसलेच पाहायला मिळत आहे. नाही, प्रश्न असा येतो की आम्ही 4 मार्च रोजीच आम्ही नावं जाहीर केलेली होती, अधिकृत होत्या आणि आमची नावं आली ती प्रशासनाकडून आलेली आहे आणि तो विषय ती काही निवड नाही आहे. त्यामुळे बहुमताने विषय तहकूब ठेवता येतो. पण उलट माझी मागणी आहे त्या निमित्तानं, तुम्हाला नावं आमची नावं काय असावी हा तुमचा एक तर पहिली गोष्ट तुमचा पार्ट नाही. त्यामुळे एक तर तुम्ही नावं आमची फेटाळवीत, मग फेटाळल्यानंतर आम्हाला आमच्या पद्धतीने कशी वाटचाल तरी करता येईल. धड तुमची नावं करत नाही, धड आमची नावं करत नाही. जर अशी कुजबूज चालू असेल की ही एक व्यक्ती नको, तुम्ही आत्ता नारी शक्तीच्या संदर्भात आम्ही सर्व एक आंदोलन केलं. मी एका नारीविषयी एवढी भयभीत होण्याचं काय कारण आहे तुम्हाला? जर असं असेल तर असं नसत का कदाचित, कारण का किती केलं तरी भारतीय जनता पक्ष देशात राज्यात मोठा आहे आणि मला नाही असं वाटत की ते अशा क्षुल्लक कारणावरून ते असं निर्णय घेतील. परंतु त्यांना देखील पक्ष म्हणून किंवा शहरामध्ये ज्या पद्धतीने चर्चा चालू आहे की 7 नावं जर देऊ शकत नसेल तर त्यांची मानहानी आमची नाही ना. आम्हाला वाटतं की आमच्याबरोबर ते मित्रपक्ष आहेत, त्यांनी देखील मोठ्या मनानं ती नावं त्यांची साथ द्यावीत आणि जाहीर करावं. का हा विषय लांबवला जातोय? आता ते त्यांचे पक्ष नेते सांगू शकतात किंवा त्यांची नेते मंडळी सांगू शकतात. त्यांचा तो अंतर्गत किंवा त्यांचा तो प्रश्न आहे. बहुमतानं ते असल्या कारणानं ते अधिक भाष्य करू शकतील. वहिनीने हेच सांगितलं की दादांनी या शहरासाठी खूप काही चांगलं केलेलं आहे. त्या बदल्यामध्ये जसं तुमच्याकडनं साथ व्हायला पाहिजे ती साथ तशी आम्हाला मिळालेली नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु पिंपरी चिंचवडमध्ये चाललेला जो अनवधी कारभार आहे, जो भ्रष्टाचार आहे, जे लोकांना आता पाण्याचा प्रश्न असेल, इतर गैरव्यवस्था असतील, त्या सर्व गोष्टीमध्ये राष्ट्रवादीला त्या ठिकाणी चांगलं काम करायचं आहे. तुम्हाला तुमचा आपला पक्ष एक संघ बांधून आणि ज्या लोकांना जायचं असेल त्यांनी जाऊ द्या, ज्या लोक जे आता गेली त्यांना सोडून द्या, परंतु आपल्याला आपला पक्ष याची मूठ बांधायची आहे. आणि 10 तारखेनंतर पारदादा आणि वहिनी वेळ देणार आहेत. तिन्ही मतदारसंघामध्ये, तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये त्या वेगवेगळ्या मीटिंग घेणार आहेत. आणि मागच्या इलेक्शनमध्ये दादांच्या एवढ्या प्रयत्नानंतर सुद्धा पराभव व्हायचं कारण काही आहे. हे कारणं मीमांसा जी आहेत ते पण ते घेणार आहेत व्यक्तिशः. ते म्हणजे मी आणि पारदादा आम्ही दोघेही वेळ देऊ इथे, अशा पद्धतीने मुंबईला आमची चर्चा झाली.
महानगरपालिकेमध्ये जर आपण पाहिलं तर स्वीकृत जे पद आहे ते लांबवलं जाते. भारतीय जनता पार्टी मुद्दामून लांबवते. 100% आहे ना. आता ज्यावेळेला जर इलेक्शन आयोगाकडनं जो प्रोग्राम आलेला आहे, विभागीय आयुक्तांना जो प्रोग्राम दिलेला आहे, त्या वेळेमध्ये आम्ही आमच्या राष्ट्रवादीचे तिन्ही उमेदवार, आम्ही आमच्या कोट्यातले जे तिन्ही उमेदवार आम्ही तिथे दिलेले आहेत. असं असताना देखील तिथं भारतीय जनता पार्टी देत नाही आहे. म्हणजे आज त्यांना पाहिजे ते सवय लागली आहे त्यांना ना. कारण जे एक हाती सत्ता असल्यामुळे कोणती पण गोष्ट हे रेटून न्यायची, चुकीच्या पद्धतीची कामं असली तरी त्यांनी आपल्या मनमानी कारभार करायचा. हा पुन्हा एकदा मनमानी कारभार आपला दिसतोय. म्हणजे इलेक्शन आयोगाचं पण ऐकायचं नाही, नियमावली सगळे ढाबावर ठेवायची आहेत. त्यांना पाहिजे ते करतात. आमची तिन्ही नावं असताना त्यांचं एकमत होत नाही, तर त्यांचा एकमत होत नाही हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु तोपर्यंत त्यांनी आमची तिन्ही नावं डिक्लेअर करावी ना, ते काय थांबवतात. परंतु परत असं आहे की कायद्यामध्ये सभागृहाचा अधिकार असं म्हटल्यामुळे परत त्या महापौराकडे गाडी अडकते. म्हणजे आम्ही आयुक्तांना विचारू शकत नाही, कारण ॲक्टमध्येच असं लिहिलं आहे की सभागृहाचा अधिकार. तर सभागृहाचा अधिकारमुळे आम्ही अडकलो त्यामध्ये. मग राष्ट्रवादीचं एक नाव बदलावं अशी ही कुजबूज पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाहिली होती भाजपकडनं. त्यांच्याकडनं काय कुजबुज आहे ह्याच्याशी घेणं नाही ना. का पहिल्याच दिवशी पारदादांनी स्पष्ट केलं, वहिनींनी पहिल्या दिवशी तिन्ही नावांना शिक्कामोर्तब केला. तिन्ही नावं आम्ही वेळेमध्ये दिली. आता तो ऑलरेडी आम्ही नावं दिलेली आहेत. मान्य GB समोर ती नावं वाचली गेलेली आहेत. आता एकत्रितरित्या ठेवून तो विषय मंजूर करायचा आहे. आणि आमच्या घरातला प्रश्न किंवा आमच्या घरातली काही लोक आहेत जे निर्णय आहेत ते कसे घेणार आहेत ना. त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा, आमचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे त्यांना जर त्यांचं करायचं नसेल तर नका करू दे. आमची लोक जर डिक्लेअर केली पाहिजे ना, ते पण डिक्लेअर करत नाही.